जय श्रीराम. मी ज्योतिषाचार्य श्रीभूषण तेडे गुरुजी शहादा. यावर्षी संक्रांत व एकादशी एकत्र आल्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालाय. परंतु संक्रांत व एकादशी जरी एकत्र आली असली तरी सुद्धा तिळगुळ आपल्याला खाता येईल. देवाला नेहमीप्रमाणे स्वयंपाकाचा नैवेद्य दाखवायचा आहे, कारण देवाला उपवास नसतो. परंतु ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी नैवेद्याचा वास जरी घेतला तरी सुद्धा आपल्याला प्रसाद ग्रहण करण्याचं पुण्य प्राप्त होणार आहे. या दिवशी श्राद्ध सुद्धा करता येईल. श्राद्धाला ज्या व्यक्तींना एकादशीचा उपवास नाही अशा व्यक्तींना आपल्याला जेवायला बोलवायचं आहे, किंवा त्यांच्या ताटामध्ये आपल्याला उपवासाचे पदार्थ वाढायचे आहेत किंवा त्यांना फळदान करायचे आहेत. सुवासिनींना सुद्धा ज्यांना उपवास नाही अशा सुवासिनींना आपल्याला जेवायला बोलवायचं आहे, किंवा अशा सुवासिनी जर नाही भेटल्या तर त्यांच्या ताटामध्ये आपल्याला उपवासाचे पदार्थ वाढायचे आहेत किंवा त्यांना आपण फळं देऊ शकतात. मनामध्ये कोणताही संभ्रम निर्माण न करता आपला जो सण आहे तो आनंदाने साजरा करा. जय श्रीराम.